हॅलो स्टुडंट्स, कशा आहात? खूप दिवसानंतर आपण आज भेटतोय. आपण आपल्या 12वी बोर्ड सिलेबसमध्ये आपल्या दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. या चॅप्टरचं नाव आहे म्हणजे डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. आपण 11th स्टँडर्डला मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कन्सेप्ट आपण स्टडी केलेला आहे. महत्वाचा कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेला याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले विचारतात. आता डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्सला आपल्याला काही इंट्रोडक्शन पार्टमध्ये त्याला सपोर्टिंग पार्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहे. त्याच्यावरती फर्स्ट आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल हा बघितला होता. काय सांगितलं होतं मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये? की आपण जस्ट सांगितलं होतं की या पिरियोडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या आपण त्यांच्या ॲटॉमिक नंबर ही प्रॉपर्टी आपण प्रमाण मानतो आणि त्या प्रॉपर्टीवरून आपण त्या एलिमेंटची रचना कशा प्रकारे करतो. द एलिमेंट्स आर अरेंज्ड according to increasing order of their atomic number in the form of table. तर आपण काय म्हणलं होतं? मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता बघा या पिरियोडिक टेबल मध्ये मी असे उभे काही आपण कॉलम्स घेतले होते आणि व्हर्टिकल रोज घेतले होते. त्यास तुम्ही टॉप टू बॉटम मूव्ह होते त्यावेळेस ॲटॉमिक नंबर हा वाढतो आणि लेफ्ट टू राईट ज्यावेळेस तुम्ही मूव्ह होते त्यावेळेस ॲटॉमिक नंबर हा वाढेल. थोडक्यात आपण कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण पिरियोडिक टेबलचे. या पिरियोडिक टेबलमध्ये आपण बेसिकली 4 पार्ट केले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय म्हणलं होतं? हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण म्हणलं होतं ग्रुप्स. हे जे हॉरिझॉन्टल रोज आहेत, कुठले हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना आपण काय म्हणलं होतं? तर आपण म्हणलं होतं त्यांना पिरियड्स. ओके. हाऊ मेनी ग्रुप्स इन दिस पिरियोडिक टेबल? देर आर 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. आता हे जे आपण पिरियड इंडिकेट्स करतोय ते पिरियड काय सहजासहजी आपण 1 2 3 4 5 7 असं इंडिकेट नाही केलेलं. दिस पिरियड्स ऑलवेज इंडिकेट्स व्हॅल्यू ऑफ n. व्हॉट इज मीन बाय n? n इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा आपण त्याला म्हणतोच मेन एनर्जी लेवल नंबर किंवा आपण म्हणतो त्यांना जे काही आपण मेन शेल्स आपण म्हणतो. आता इथे बघा, दिस फर्स्ट पिरियड कंटेन 2 एलिमेंट्स. सेकंड पिरियड कंटेन्स near about 8 elements. Third contains also 8. Fourth and fifth periods are contains 18 elements, 6 and 7. तर त्याच्यामध्ये this first period ह्याच्यामध्ये 2 एलिमेंट येतात. ते कंटेन्स ओनली 1 शेल. आता सेकंड पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते कंटेन्स मॅक्झिमम 2 शेल्स. त्यांच्यामध्ये 2च शेल येतात. 3 नंबर पिरियड मध्ये 3 शेल्स येतात. This n indicates total number of shells in given or respective periods. All of these elements. For example, इथं आपण हायड्रोजन आहे, तिकडे हेलियम लिहितो आपण, इथं लिथियम आहे, इथं बेरिलियम आहे, इथं कुठला येतो परत सोडियम असेल, त्यानंतर मॅग्नेशियम असेल. दिस सोडियम, मॅग्नेशियम, इथे येणारा अल्युमिनियम असेल किंवा पुढचे कुठले एलिमेंट्स यांच्यामध्ये शेवटच्या शेलचा नंबर म्हणजे मेन एनर्जी लेवल्स किती असतात? 3 असतात. म्हणजे मेन शेल्स किती झाल्या? 3. हा पिरियड काय इंडिकेट करतात? ह्या रिस्पेक्टिव्ह पिरियड मध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंट्स मध्ये असणाऱ्या टोटल शेलचे नंबर. ओके. याच्यानंतर आपण काय आणखी बघितलं होतं? हा जो आहे फर्स्ट अँड सेकंड ग्रुप मधला हा एस ब्लॉक आहे. हा जो आहे हा डी ब्लॉक आहे मिडलला. हा पी ब्लॉक आहे आणि आपण इथे बॉटमला एक प्लेस करतो म्हणजे कुठले? एफ ब्लॉक एलिमेंट्स. कोणते प्लेस करतो आपण? एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता हे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत ते ऍक्च्युअली कुठं प्लेस केले जातात? तर ते आहेत थर्ड ग्रुप मध्ये 6 अँड 7 पिरियड्स मध्ये. यांच्या 2 सिरीज आहेत, लॅन्थॅनॉइड सिरीज अँड ऍक्टिनॉइड सिरीज. देर आर 14 + 14 28 एलिमेंट्स. आता आपण एस ब्लॉक एलिमेंट्स आणि पी ब्लॉक एलिमेंट स्टडी केले होते की इथल्या एलिमेंट्सना एस ब्लॉकच का म्हणायचं, इथं पी ब्लॉक का म्हणायचं, इथं डी ब्लॉक का म्हणायचं आणि ना एफ ब्लॉक का म्हणायचं. कशावरून आपण सांगितलं होतं? साधं आपण सांगितलं होतं की आपल्याला हे एलिमेंट्सचा स्टडी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्ही बघितला होता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय बघितलं होतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ती लिहिण्याची एक पद्धत आहे जी तुम्ही 11th स्टँडर्डला स्टडी केली. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतला लिथियम. दिस लिथियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 3, कॉन्फिगरेशन इज 1s2 2s1.
इन लिथियम लास्ट इलेक्ट्रॉन, त्याला आपण आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणू शकतो किंवा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन म्हणू शकतो, जो एस सबशेल मध्ये गेलेला आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये एंट्री करतो त्याच्यावरून आपण काय सांगायचं, तो कुठल्या ब्लॉकचा आहे. इथं लिथियम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एस सबशेल मध्ये जातो म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, एस ब्लॉक एलिमेंट. इथला कोणताही एलिमेंट घ्या, त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्ये जातो म्हणून आपण काय म्हणू त्यांना, एस ब्लॉक एलिमेंट्स. पी मध्ये पण तेच आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलं अल्युमिनियमचं, ॲटॉमिक नंबर 13 आहे. काही कॉन्फिगरेशन अल्युमिनियमचं 1s2 2s2 2p6 3s2 3p1. Last electron enters in p subshell, so aluminum is an a p block element. त्यामुळे आपण त्याला aluminum is an a p block element. आता डी ब्लॉक मध्ये काय सांगता येईल आपल्याला, की शेवटचा इलेक्ट्रॉन हा कशामध्ये गेला पाहिजे, डी सबशेल मध्ये गेला पाहिजे. त्याला आपण डी ब्लॉक म्हणूया, किंवा त्याला आपण इथं जर तो इलेक्ट्रॉन एफ मध्ये जात असेल आपण काय म्हणू, एफ. थोडस आपल्याला याच्या डेफिनेशन मध्ये नॉर्मलचा आपल्याला चेंज करावा लागतो. जसं तुम्ही एस आणि पी मध्ये काय सांगितलं, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स और ऍडेड इन एस सबशेल कॉल्ड एज एस ब्लॉक एलिमेंट्स, whenever p subshell called as p block element. But in d block बघूया आपण. d block मध्ये हा सुरुवातीचा जो एलिमेंट आहे तो आहे स्कॅन्डियम. कुठला आहे, स्कॅन्डियम. पहिल्या सिरीज मधला d ब्लॉक सुरुवात होताना कुठून होते, 4 to 7 किरण. जसं की आपण सांगितलं होतं, ह्या एस ब्लॉक एलिमेंटची पोझिशन कुठे असते पिरियडिक टेबल मध्ये, लेफ्ट पोर्शनला फर्स्ट अँड सेकंड ग्रुप बिलोंग्स टू 1 to 7 किरण. These p block elements are right portion in 13 to 18 groups belong to first to 7 period. But D block element आता कुठे आहेत ते, जनरली 3 ते 12 ग्रुप मध्ये आहेत. इन बिटवीन आहेत एस अँड पी ब्लॉक 4 to 7 पिरियड्स मध्ये. कुठे आहेत, 4 to 7 पिरियड. आता मला काय सांगायचंय, आपण कधी बघतो की स्टडी करताना आपण स्टडी केला होता न्यूक्लियसचा. हा सेंटरला न्यूक्लियस आहे. अराउंड द न्यूक्लियस number of shells, number of shells किती असू शकतात, अनलिमिटेड. त्याच्यामध्ये आपण सांगतो की सगळ्यात शेवटची शेल आहे त्याला आपण म्हणतो n, कॉल्ड ॲज अल्टिमेट. काय म्हणू आपण त्याला, अल्टिमेट. त्याच्या आतमधली काय असणार आहे, n-1. आपण नंबर इकडून देतो 1 2 3 4 5 ॲज इट इज. ही n आहे, ही n-1 असेल. त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, n-2. ही अल्टिमेट आहे, याला म्हणतात पेनाल्टिमेट, याला म्हणतात अँटी पेनाल्टिमेट. व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात शेवटची शेल n नंबर कॉल्ड ॲज अल्टिमेट, त्याच्या आतमधली n-1 पेनाल्टिमेट, त्याच्या आतमधली अँटी पेनाल्टिमेट शेल. काय सांगितलं मी, अँटी पेनाल्टिमेट शेल. आता मला डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन तयार करायची. कशी करायची बघूया आपण. आता हा स्कॅन्डियम आहे. ॲटॉमिक नंबर ह्याचा येतो 21. कॉन्फिगरेशन मी रिप्रेझेंट करतो 1s2 2s2 2p6 3s2 3p6. ही झाले बघा 10 12 6 18. आता काय येतो 4s2 3d1 4s2 3d1 1s 2s 2p 3s 3p अँड 3d. हा सिक्वेन्सली आहे. एस ब्लॉक एलिमेंट 3d नंतर यायला पाहिजे होती, पण अकॉर्डिंग टू एनर्जी लेवल डायग्राम एस ची एनर्जी अनएक्सपेक्टेडली डी पेक्षा कमी असते म्हणून ती सुरुवातीला भरली जाते. आता आपण काय समजूया की 1 नंबर शेल आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे. इथे बघू आपण नंबर करूया 1 2 अँड 3 आणि काय असणार आहे 4 नंबर शेल. आता 4 म्हणजे n म्हणजे कोणती झाली, इथली ही झाली 4s. त्याच्या आतमधली कोणती झाली 3d. ही 4s आहे, ही कोणती आहे 3d. या 3d मध्ये 3s 3p 3d सगळे असतील. आता फर्स्ट ही सेल भरली, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन एंटर कुठं होतोय डी मध्ये, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन शेवटचा इलेक्ट्रॉन n मध्ये गेलाय का, नाही. कुठे गेलाय तो n-1 मध्ये गेला. कुठे गेलेला आहे n-1 मध्ये. मग असं काय होतं
की इलेक्ट्रॉन अल्टिमेट शेल मध्ये न ऍड होता कुठे ऍड होतो, पेनाल्टिमेट डी मध्ये. कोणता इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन, लास्ट इलेक्ट्रॉन महत्वाचा आहे आपल्याला. आता परत बघा, थोडंसं कन्फ्युजन नको. फर्स्ट 4s भरली, का भरली, तर त्या ठिकाणी 4s ची एनर्जी 3D पेक्षा कमी आहे. आपण अकॉर्डिंग टू सिक्वेन्स विचार केला की 1 नंबर शेल, 2 नंबर शेल, 3 नंबर शेल आणि 4 नंबर शेल कोणती आहे, 4s आहे, बरोबर आहे. आता 4s भरून नंतर शेवटचे इलेक्ट्रॉन ऍड कुठं झालेले आहे, तर 3 नंबरच्या शेलमध्ये, म्हणजे n-1 मध्ये ऍड झालेले आहे. म्हणून आपण सांगतो शेवटचा इलेक्ट्रॉन अल्टिमेट मध्ये न ऍड होता कुठे ऍड होतो, पेनाल्टिमेट मध्ये. सिंपल आपण डेफिनेशन अशी सांगू शकतो, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन कुठं, डी सबशेल. काय म्हणून आपण, डी सबशेल ऑफ पेनाल्टिमेट शेल. काय म्हणून आपण, डी सबशेल ऑफ पेनाल्टिमेट शेल, दॅट इज n-1 डी सबशेल. इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो, n-1 डी सबशेल मध्ये. जसं की पहिल्या सिरीज मध्ये तो 3D मध्ये, इथं 4D मध्ये, 5D मध्ये आणि 6D मध्ये. परत रिमाइंड करा, मी काय सांगितलं की असे एलिमेंट्स यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे ऍड होणार आहे, डी सबशेल मध्ये. कोणत्या, तर ती आहे पेनाल्टिमेट शेल, म्हणजे शेवटून दुसरी. काय सांगितलं मी, शेवटून दुसरी, सेकंड लास्ट म्हणतो आपण त्याला, दॅट इज n-1 डी सबशेल. These elements are collectively known as D block elements. तुम्ही सिंपल असे म्हणू शकता की ज्या एलिमेंट्स मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन डी सबशेल मध्ये ऍड होतो त्या एलिमेंट्सना काय म्हणू आपण, डी ब्लॉक एलिमेंट्स. रिमाइंड करा, डेफिनेशन काय सांगितले मी, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन ऍडेड इन और एंटर्स इन डी सबशेल ऑफ पेनाल्टिमेट शेल, that is n-1 डी सबशेल, are collectively called as D block एलिमेंट्स. आता मित्रांनो आणखी एक महत्वाचं आहे की जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांनाच आणखी एक नाव आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. अतिशय महत्वाचा शब्द आहे कुठला, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आपण याला टीएस शॉर्ट मध्ये वापरूया, ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हणून आपण त्यांना, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता शब्द का वापरला ट्रान्झिशन, जसं आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचा स्टडी केला गेला, पहिल्यांदा का स्टडी केला गेला, हे सगळे एलिमेंट्स आहेत, त्यांच्या असणाऱ्या असंख्य प्रॉपर्टी, त्यांचा स्टडी जर आपण करायला बसलं असे वर्षानुवर्ष जातील. एका एलिमेंटचे एवढे कंपाऊंड्स आहेत मित्रांनो, एवढे कंपाऊंड्स आहेत, तर स्टडी करणं आपल्याला एकाच वेळेस प्रत्येक एलिमेंटचा इम्पॉसिबल आहे. म्हणून सायंटिस्टनी काय केलं, प्रत्येक ग्रुपमध्ये सारखे कॅरेक्टर असणारे, सारखे गुणधर्म असणारे एलिमेंट्स ऍड केले, म्हणजे ज्यांचा आपण स्टडी सोप्या पद्धतीनं करू शकतो. आता पिरियोडिक टेबलची रचनाच कशी केलेली आहे, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आपण असं एक सांगितलं होतं, दिस मॉडर्न पिरियोडिक टेबल बेस्ड ऑन मॉडर्न पिरियोडिक लॉ. काय लॉ आहे हा, आपण साधं सांगितलं, पिरियोडिक टेबल मध्ये आपण सांगतो काय एलिमेंटचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सिंपल सांगू शकतो आपण, ह्यांच्या ज्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या पिरियोडिक फंक्शन्स आहेत कुणाच्या, ॲटॉमिक नंबरच्या. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला त्या प्रॉपर्टी एका पर्टिक्युलर फॅशननं बदलतात, फॉर एक्झाम्पल आपण बघतोय हे लेफ्ट टू राईट आहे, ही लेफ्ट आहे ही राईट आहे. एस ब्लॉक मधनं आपण डी मध्ये जातो, डी मधनं आपण पी मध्ये जातो, त्यावेळेस इथनं असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक साईज, सुरुवातीला ॲटॉमिक साईज जास्त असते, परत साईज कमी होते, अशीच कमी कमी होत जाते साईज. काय होते, साईज डिक्रीज होते. ते तुम्ही टॉप टू बॉटम बघितलं तर साईज काय होते, वाढते. इथं हायड्रोजन असेल, हा लिथियम असेल, हा असेल, हा साईज काय होते, वाढते. टॉप टू बॉटम साईज व्हॅरी झाली, चेंज झाली. थोडक्यात काय प्रॉपर्टी ह्या ट्रान्झिशन होतात. इथं पण तेच आहे. एस ब्लॉक एलिमेंट्स हा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स हा मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह टू इलेक्ट्रो निगेटिव्ह हा जो ट्रान्सफर होतो, चेंज होतो, थ्रू होतो डी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे हे डी ब्लॉक एलिमेंट्स प्रॉपर्टी ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतात. काय सांगितलं मी, प्रॉपर्टी
ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतात. एस ब्लॉक एलिमेंट्स हे प्युअर मेटल्स आहेत. पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये मेटल पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. हा जो चेंज आहे मेटल पासून नॉन मेटलचा तो थ्रू कोणाचा होतो? डी ब्लॉक. म्हणजे डी ब्लॉकला म्हणलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट्स. दे ट्रान्झिशन इन प्रॉपर्टीज फ्रॉम मोस्ट इलेक्ट्रो एस ब्लॉक एलिमेंट्स टू मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पी ब्लॉक एलिमेंट्स. थोडक्यात काय, हे एस पासून ते पी पासून एका ब्रिजचं काम करतात. आपल्याला नदीला पार करायचंय, पाणी भरपूर आहे. जर ब्रिज असेल तर आपण सहजासहजी नदी पार करू शकतो. तेच काम कोण करतो? डी ब्लॉक करतो. एका बाजूहून दुसरीकडे ट्रान्झिशनचं काम कोण करतो? डी. मग आपण काय म्हणलं? ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता कोणताही एलिमेंट ट्रान्झिशन होण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन कुठली असेल? त्यानं त्या प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्या पाहिजे. मग आता सायंटिस्ट काय म्हणतात की कोणते एलिमेंट्स प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतात? आता तुम्हाला माहिती आहे ह्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? मॅक्झिमम 10. ह्या डी ची इलेक्ट्रॉन कंटेन करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 10. जसं की आपण सांगितलं होतं एस मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात, पी मध्ये 6 असतात, डी मध्ये 10 असतात, एफ मध्ये किती असतात? 14. मॅक्झिमम सांगितलं. म्हणजे डी मध्ये मॅक्झिमम जर 10 इलेक्ट्रॉन आले तर ह्या कॉन्फिगरेशनला म्हणतात कम्प्लिटली फिल्ड कॉन्फिगरेशन. म्हणजे ही डी सबशेल पूर्ण भरलेली आहे असं आपण म्हणतो. कधी? जर डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आले तर. व्यवस्थित आहे का? पण ही जर डी सबशेल अशी असेल, याच्यामध्ये डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतील, डी मध्ये 2 असतील, डी मध्ये 3 असतील, डी मध्ये 4 असतील, जसं इथं बघा डी मध्ये किती आहे? एकच. हे कॉन्फिगरेशन आपण सांगू शकतो इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. म्हणजे 10 सोडून कुठलंही कॉन्फिगरेशन येऊ दे, त्यांना काय म्हणायचं? इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो पार्शियली फिल्ड डी सबशेल. 2 महत्वाचे शब्द मी सांगितले. कुठले? दीज आर इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल्स और पार्शियली फिल्ड डी सबशेल. जैसे D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9 आणि D10 असेल तर ते काय असणार आहे? कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. जर ह्याच्यामधला एखादा एलिमेंट, मी काय सांगतो व्यवस्थित ऐका, एखादा एलिमेंट जर त्याची डी सबशेल पूर्ण भरलेली असेल तर त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. का? सध्या एवढं लक्षात ठेवायचं. काय सांगितलं मी? ज्यांची डी सबशेल ही पूर्ण भरलेली आहे त्याला तुम्ही ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणणार का? नाही म्हणणार. तर त्याला आपण डी ब्लॉक म्हणणार. काय म्हणणार आपण? डी ब्लॉक एलिमेंट आहे. हे सगळे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. का? त्यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे ऍड होतोय? डी मध्ये. ह्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स पण म्हणलं आणि बरोबरती काय म्हणलं? ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हणलं आपण? ट्रान्झिशन एलिमेंट्स. यांना मी डी ब्लॉक पण म्हणतोय आणि ट्रान्झिशन पण म्हणतोय. याला फक्त मी डी ब्लॉकच म्हणतोय D10 ला, ट्रान्झिशन म्हणत नाही. असं का? ट्रान्झिशन एलिमेंट्स आर जनरली कंटेन्स इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल. 2 महत्वाचे रिझन्स आहेत ट्रान्झिशन एलिमेंट्स होण्यासाठी. पहिले काय सांगितलं मी? ट्रान्झिशन एलिमेंट्स कंटेन्स इनकम्प्लिटली फिल्ड n-1 d subshell. Transition elements contains incompletely filled n-1 d subshell. आणि ज्यांची डी सबशेल इनकम्प्लिटली फील्ड आहे तेच प्रॉपर्टी ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतात. आता मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर डी ब्लॉक एलिमेंट्स? तुम्ही सिंपल सांगू शकता, दी एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल ऑफ पेनाल्टीमेट शेल दॅट इज n-1 डी सबशेल. दुसरा क्वेश्चन तुम्हाला इमिडिएटली येतो, व्हाय दे आर ऑल्सो नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. तुम्ही सिंपल सांगू शकता, दिस डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स बिकॉज दे हॅव्हिंग इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी सबशेल. सगळ्यात महत्वाचं रिझन आहे कुठलं? इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी सबशेल. दुसरं एक महत्वाचं, दे रिप्रेझेंट टू चेंज और ट्रान्झिशन in properties from S to
P block. They represent to change or transition in properties from most electropositive S block to most electronegative P block. कशामुळे म्हणलं तुम्ही डी ब्लॉक एलिमेंट्स हे जे एलिमेंट्स आहेत ते मध्ये लिहिलेले ह्यांना तुम्ही ट्रान्झिशन का म्हणतायत? पहिलं, दे हॅव्हिंग इनकम्प्लीटली फील्ड N-1 डी सबशन, महत्वाचं रिझन. दुसरं, दे ट्रान्झिशन इन प्रॉपर्टीज फ्रॉम मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एस ब्लॉक टू मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पी ब्लॉक. इथे लक्षामध्ये आता हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स पण म्हणलं होतं, पण ह्याच्यामध्ये काही एलिमेंट्स हे नॉन ट्रान्झिशन आहेत. आहेत नॉन ट्रान्झिशन आहेत. आपण आणखी खूप डिटेल्स जायचंय. आता फर्स्ट मला हे सांगा, हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांची पिरियोडिक टेबल मध्ये असणारी महत्वाची पोझिशन कुठली आहे? दे आर प्लेस्ड ऍट मिडल. ह्या पोर्शनला आहे. कुठं आहेत? मिडल. कुठल्या ग्रुप पासून? फ्रॉम 3 टू 12 ग्रुप. कुठं आले? फ्रॉम 3 टू 12 ग्रुप. म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अप टू 12 पर्यंत. पिरियड कुठले? 4 ते 7. म्हणजे याचा अर्थ असा आहे की चौथ्या पिरियड मध्ये डी ब्लॉकची एक सिरीज आहे, पाचव्यामध्ये एक सिरीज आहे, सहाव्यामध्ये एक सिरीज आहे, सातव्यामध्ये एक सिरीज आहे. डी ब्लॉक एलिमेंट्स हे 4 सिरीज मध्ये प्लेस झालेले आहेत. परत रिमाइंड करा, डी ब्लॉक एलिमेंटची पिरियोडिक टेबल मध्ये आपण पोझिशन काय सांगितली? दे आर प्लेस्ड ऍट मिडल इन बिटवीन एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्स इन ग्रुप 3 to 12 belongs to period 4, 5, 6 and 7 in 4 series. ही जी पहिली सिरीज आहे याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन 3D मध्ये ऍड होतो. पहिल्या सिरीजला आपण म्हणू शकतो 3D सिरीज. 4 नंबरच्या पिरियड मध्ये असणारी, 5 नंबरच्या पिरियड मध्ये असणारी 4D, इथं असते 6D, इथं असते 7D. परत बघा, डी च्या 4 सिरीज आहेत. पहिल्या आहे 3D. का 3D? शेवटचा इलेक्ट्रॉन 3D मध्ये ऍड होतो म्हणून. 4D का? शेवटचा इलेक्ट्रॉन 4D मध्ये ऍड होतो म्हणून. 5D शेवटचा इलेक्ट्रॉन 6D मध्ये, सॉरी इथं 5D येतं, इथं 6D आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन 5D मध्ये ऍड होतो आणि शेवटचा इलेक्ट्रॉन 6D मध्ये ऍड होतो म्हणून काय झाली? 6D सिरीज. आता आपण ह्या एलिमेंट्सला आणखी एक आलं ट्रान्झिशन एलिमेंट. 3D सिरीजला म्हणतात फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. काय म्हणतात? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. 4D सिरीजला म्हणतात सेकंड ट्रान्झिशन सिरीज. 5D सिरीजला म्हणतात थर्ड ट्रान्झिशन सिरीज आणि 6D ला म्हणतात फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. परत रिमाइंड करा, आपण सांगितलं डी ब्लॉक एलिमेंट्स हे कुठं प्लेस झालेले आहेत? मिडलला प्लेस झालेले आहेत. इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. बिलॉंग्स टू ग्रुप 3 to 12 in period 4, 5, 6 and 7 in 4 series. First 3D series called as first transition, 4D second transition, 5D third transition and 6D fourth transition series. Okay. आता इथपर्यंत पार्ट समजलं तुम्हाला कुठला? पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नेमकं म्हणायचं कुणाला, कुणाला नॉन ट्रान्झिशन म्हणायचं, त्यांचं डिटेल्स कॉन्फिगरेशन काय आहे, याच्यामध्ये आपल्याला 3D सिरीज ही डिटेल्समध्ये स्टडी करायची. त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील. जवळपास 8 ते 10 प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज आपल्याला 1 by 1 स्टडी करायचे आणि सीईटी, नीट, जेईच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे. बोर्ड सिलेबसला पण 6 ते 7 मार्काला या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात. सहजासहजी समजण्यासारखा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच परफेक्ट बनवेन. ओके, थँक्यू.